अजितदादांच्या निधनानंतर अमोल मिटकरी यांनी अनेक सवाल उपस्थित केले। आता नवा एक सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय। अजितदादांचा अपघात की घातपात असा सवाल त्यांनी विचारलाय। अमोल मिटकरींकडून VSR कंपनीबाबत शंका उपस्थित करण्यात आलेली आहे। पायलटच्या अपघाती विम्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोट ठेवलेला आहे। तर दादा गेल्याचं दुःख कमी आणि आरोपांच्या फैरी जास्त झाल्यात आरोप करणाऱ्या मिटकरींना शिरसाट यांनी हा खोचक टोला लगावलाय। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सर्वपक्षीय नेत्यांकडून संशय व्यक्त केला जातोय। अशातच अमोल मिटकरींनी आता थेट VSR कंपनीवरच संशय व्यक्त केलाय। VSR कंपनीने डिसेंबर महिन्यात आपल्या प्रत्येक पायलटचा ₹100 विमा उतरवलेला होता। त्यानंतर जानेवारी महिन्यातच ही दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे हा केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळा कट असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। सोबतच पायलटला हिप्नोटाइज करण्यात आलं होतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान यावर बोलताना संजय शिरसाटांनी अमोल मिटकरींना खोचक टोला लगावलाय। अजितदादा गेल्याचं दुःख कमी आणि आरोपांच्या फैरीस जास्त सुरू असल्याचा टोला शिरसाटांनी लगावलेला आहे। आम्हाला त्या अपघाताच्या बद्दल वेगवेगळ्या शंका आहेत। तो घातपात आहे का यावर आम्ही ठाम आहोत। त्याचे पुरावे तसे समोर आले पाहिजे। VSR कंपनीच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी पण येते आहे की त्यांनी त्यांच्या कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेलं होतं का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता। अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाइज करून पाठवण्यात आलं होतं। तसं या विमानाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे। अजितदादाच्या मृत्यूनंतर जे काही दावे प्रतिदावे होत आहेत, काही आरोप होत आहेत, खरं तर याची चौकशी चालू आहे। आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे, त्याला ऑब्जेक्शन नाहीये। परंतु रोज एक अजितदादांचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायरी जास्त झडत चालले, ते राजकारणासाठी बरोबर नाहीये। तुम्हाला जागा दिलेली आहे तिथं तिथं मांडा ना तुमचं मत काय असेल ते। त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतं। आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता एक नवीनच आता येते समोर येते। म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील। CID चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल। त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल।